कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय च नमो नमः। ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मी लीना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या फुल ब्लॉगवरती। ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि फनी पण आहे। मी आणि आर्या आमचं दोघांचं घरातलं काम करतानाचा एन्जॉय या ब्लॉगमध्ये मी शूट केलेला आहे। सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या कमेंट्सचा मला वेट असेल। हॅलो, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सो नाही का, आज सकाळची सुरुवात छान अशी देवपूजेने तुळशीला पाणी वगैरे घातलं. सॉरी, देवपूजेने म्हणजे देवपूजा अजून नाही झालेली माझी. त्याआधी थोडा चहा वगैरे घेतला आणि बाल्कनीत बसले थोडं, कारण काय ना सध्या थंडी खूप जास्त प्रमाणात आहे आणि प्लीज माझ्या गळ्यामध्ये नाही का थोडंसं इन्फेक्शन झालेलं आहे, त्यामुळे आवाज जरा काहीतरी वेगळ्या पद्धतीने निघतोय. तेव्हा मला बोलायला पण त्रास होतोय, जेणेकरून माझा आवाज नाकातून निघतोय थोडा बरं, असं मला आता कळतं आहे. सो चहा वगैरे झाला, थोडीशी थंडी रिकवर झाली, बिकॉज चहा पण घेतला आणि थोडी पण बसले. आता नेक्स्ट काम आहे माझं मला करण्यासारखं, जे की असं रोज सकाळच्या डेली रुटीनमध्ये असतं, ते आहे झाडांना पाणी घालायचं आहे. चला. हां, सो बघू शकता तुम्ही एकाच वेळेस माझे सगळी झाडांना पाणी घालून झालेलं आहे, बिकॉज ऑफ मी नाही का मोठं पातेलं यूज केलेलं होतं. हे पातेलं रोजचा अंदाज आहे माझा. सो गेल्या 5-6 दिवसांपूर्वी मला राग आलेला होता. आता राग म्हटलं म्हणजे मला माणसांचाच नाही तर देवाचा पण येतो. सो त्यांच्याशी कट्टी असल्यामुळे मी नाही का देवपूजा वगैरे नव्हते करत. सो मग आता आज ठरवलं की म्हटलं यार नको असू द्या, आजचा दिवस जरा स्पेशल आहे, तर या स्पेशल दिवसाला प्रत्येकाला आपण माफ करतो ना, तसं मी पण देवाला माफ केलं आणि माझ्या नवीन कामाला सुरुवात करते. नवीन काम काय, क्लिनिंग वगैरे करायची आहे मला. ॲक्च्युली पहिल्या पावडर वगैरे होती ना, सो त्याच्याने मी थोडं घासून घेते देवाची जी एक्स्ट्राची भांडे वगैरे आहेत ती, आणि देवांना धुणार याच्याने काय म्हणतो त्याला, ते गोमूत्र वगैरे असतात आणि थोडंसं लिंबाचा रस वगैरे असं काही मिक्स करून त्याच्याने धुणार. असं म्हणतात की भैया पावडर नाही त्याच्याने देव धुत नाही, हे खरंच आहे का? ॲक्च्युली मला पण वाटतं की नाही धुवायला पाहिजे, कारण जेव्हा मी एक पूजेला बसले होते ना, तर तिथल्या गुरुजीने सांगितलं होतं जसं आपण आहे का तसं देवाला म्हणायचं. अभिषेक आपण करतो ना, गणपतीचा अभिषेक वगैरे. सो आता साहजिकच येतं की देव वगैरे धुतल्यानंतर आपण नाही का मूर्तीला अशी करून टाकतो, हे बघा असं असं करतो मूर्तीला. सो ती मुलगी अभिषेक करत असताना गणपतीला सेम तिने तसंच झटकलं. मग ते गुरुजी म्हटले की एक त्यांनी संस्कृतमध्ये श्लोक बोलले होते हे, की मानावे देवाच्या मूर्तीला असं की जसं आपण स्वतः आहे त्या गोष्टीमध्ये किंवा त्या ठिकाणी. सो जर आपण आऊट केलं असतं ना, आपल्या आईने जर आपल्याला झटकलं असतं असं तर चाललं असतं का? नाही ना. तर मग त्या तिथं मला ती गोष्ट शिकायला भेटली. आणि बघा, वेळ असो कुठलीही प्रसंग असो, प्रत्येक ठिकाणी नाही का कुठली नाही तर कुठली गोष्ट आपल्याला एक शिकायलाच मिळते, हे नक्की बरं का. तर डिपेंड करतं ते तुम्ही घेणाऱ्याचं ते ऑब्झर्वेशन पण तेवढं चांगलं पाहिजे आणि मन पण असायला पाहिजे ना प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी. सो असं मी करते माझे काम.
हॅलो. मला बरेच वेळ झाले आठवण पडली होती एका गोष्टीची. हॅलो. सो आता जी ही मी फिलिंग माझी तुमच्यासोबत शेअर करते ना, ती म्हणजे मला नाही का एक कविताप्रमाणे तिचं कळवळ आठवलेलं आहे. बट त्याच्यातली फक्त एक लाईन मी तुमच्यासोबत शेअर करते. काय असतं वाढदिवसांच्या शुभेच्छा ज्या आपल्या इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपच्या जे फ्रेंड्स वगैरे असतात ना त्यांच्याकडून आपल्याला मिळतात. सांगू का? तर ती फिलिंग मला अशी येते की झाडाच्या खाली बसून जसं झाड हवा आल्यावरती ते फुलं जे आहेत ना, आपल्या फुलाच्या झाडाखाली जेव्हा आपण बसलोय ते झाड असं हलतं आणि त्याची फुलांचा वर्षाव आपल्यावरती होतो. आणि जस्ट थिंक करा की तुम्ही 2 ते 3 तास त्या झाडाखाली बसलेले आहेत आणि थांबून थांबून नाही का ते जे झाड आहे ते तुमच्यावरती ते फुलांचा वर्षाव करतो. त्या प्रकारे आपल्या ग्रुपमध्ये आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जे मेंबर्स आहेत सगळे फ्रेंड्स त्यांनी मला 2 तासामध्ये खरं सांगू का कंटिन्यू चेहऱ्यावरती स्माईल आहे. एकाचा नाही तर एकाचा मेसेज येतोय हॅपी बर्थडे लीना, हॅपी बर्थडे लीना. आणि ती फिलिंग खरं या प्रकारे काहीतरी मला वाटते. खरंच थँक्यू सो मच तुम्हा सर्वांना. बर्थडेसाठी केक किंवा ते गिफ्ट्स वगैरे काही महत्त्वाचे नाही, हे विशेष खरंच खूप महत्त्वाचे आहेत. थँक्यू ऑल ऑफ यू गाईज फॉर विशिंग मी हॅपी बर्थडे. हॅलो. बऱ्यापैकी कामं माझी आता ऑलमोस्ट झालेली आहेत, जे की आज बड्डे असल्यामुळे मी पटापट सगळी कामं करून घेत आहे. आणि त्यातलं त्यात माहिती का, येणारा प्रत्येक मेसेज इंस्टावरचा असो किंवा व्हॉट्सअपचा असो त्याला रिप्लाय थँक्यू देणं हे पण खूप मोठे टास्क असतं माहिती का. ते टास्क मी करते आणि घरातले पण टास्क करते. सो कंटिन्यू राहा. हाय, आज मम्मा तुझा बर्थडे आहे. हो. तुला कसं कळलं माझा आज बड्डे? मलाच माहिती, तू सांगितलं होतं. मी सांगितलं होतं तुला? हो. काय सांगितलं होतं तुला? की माझा बर्थडे आहे आज. केव्हा सांगितलं होतं? रात्री सांगितलं होतं मी. तुला लक्षात आहे हां. की आज मम्मीचा बर्थडे? हां. मी तुला काहीतरी गिफ्ट देणार आहे. काय गिफ्ट देणार आहेस? मी तुला येलो कलरची साडी देणार आहे. साडी? हां. तुला कसं माहिती की मला येलो कलरची साडी पाहिजे? तू सांगितलं होतं की सकाळी. सकाळी सांगितलं होतं मी तुला? हो. काय सांगितलं होतं? की मला येलो कलरची साडी पाहिजे. तुला मागितलं होते मी काय मला येलो कलरची साडी देतो असं? हां. अरे मला येलो कलरची साडी घेऊन दे तुला असं बोलले होते? हो. हो का? हो. तू तुम्हाला गिफ्ट करणारस का मग येलो कलरची साडी? हो. तुझ्याकडे पैसे आहेत का? हाय. कुठे आहेत? ठेवली आहे एक सिक्रेट जागा वाटते. सिक्रेट जागा आहे तुझ्याकडे? हां. पैसे कुठे ठेवतेस तू? सिक्रेट जागा. सिक्रेट जागा. सिक्रेट कोणी बोलतं का? नाही बोलायचं असं सिक्रेट? नाही. नाही बोलायचं असतं? पप्पाने सांगितलं आहे सिक्रेट बोललं ना तर आपल्याला जास्त समजून जातं ते. म्हणजे ते आपले पैसे चोरी करतात म्हणून मी एक सिक्रेट जागा ठेवली. म्हणजे जेव्हा चोर घुसला तर मग ते आपले पैसे चोरून आपल्याला मारून पैसे चोरून घेणार म्हणून मी एक सिक्रेट जागा ठेवली. हो का? ओके बाई, तर ठीक आहे. मग मला सांगू नको तुझ्या सिक्रेट जागेवर ठेवलेले सिक्रेट पैसे. आणि चोर मी तुला सांगणार की चोरांना नाही सांगायचं सिक्रेट जागा. सो आर्या मॅडमकडे सिक्रेट जागा आहे आणि त्या सिक्रेट जागेत तिने पैसे पण ठेवलेले आहेत. कदाचित मला पण नाही माहिती की ती जागा कोणती आहे. सो तिचे ते लहान मुलांचे नाहीत का ते खयाली पुलाव असतात त्यांच्या माइंडमध्ये जे की ती सांगते आहे. बट एक गोष्ट तिने छान सांगितली की मम्मी आपले सिक्रेट सांगायचे नसतात कारण चोर चुरवून घेतात. तसेच आपले सिक्रेट ज्या काही आपण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करणार आहेत ना ते सिक्रेट्स कोणाला सांगू नका. लोक लगेच कॉपी करतात. हो. हॅलो गाईज. सो आफ्टर व्हेरी लॉंग टाईम व्हिडिओ कंटिन्यू करत आहे बिकॉज ऑफ जो मधला जो थोडासा टायमिंग होता त्यात थोडे गेस्ट वगैरे आले होते बाहेरचे. सो त्याच्यामध्ये मी खूप बिझी वगैरे झाले होते आणि मला टाईम पण नाही मिळाला त्या कंडिशनमध्ये. सो म्हटलं चला आता नेक्स्ट जे असेल ते पुढे जेव्हा वेळ मिळेल तेव्हाच आपण कंटिन्यू करूया. सो आता मी कंटिन्यू करत आहे आणि आम्ही नाही का आर्याने तिच्याकडून तिच्या मम्मीसाठी काय आणलं आहे बड्डेचं गिफ्ट काय आणलं आहे. आता हा केक फक्त मम्मीने खायचा ना? फक्त मम्मीच खाणार. आर्याला मी एकही बाईट शेअर नाही करणार. त्याचं डोकं आहे? ओके म्हणते यार. तुला नाही देऊ मी एक पण आर्या? तुला एक पण बाईट नको शेअर करू मी केकचं? चालेल तुला? मला ती किटकॅट पण मलाच पाहिजे पूर्ण.
शी सेड यस. ओके ठीक आहे, मी शेअर करते तुला. चल ये. सो ॲक्च्युली जे गेस्ट आलेले होते त्यांच्या चक्करमध्ये माहिती का बाहेर जायचा प्लॅन केलेला होता. म्हटलं जेवण वगैरे जे ना ते आज घरी नाही बनवायचं, बाहेरच जायचं. मोठी प्लेट प्लेनवाली प्लेनवाले नाही आहे तिथं, ज्यांना असे कॉर्नर्स नसतील, फक्त प्लेन. नुसतं प्लेन म्हणजे तिला अशी कॉर्नर नाही असणार ती ना गोल प्लेट. सो असो. बट बर्थडेचे गिफ्ट मला बरेचसे 1 महिन्यापूर्वी मिळालेले आहेत, जे की मी आज न दाखवते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ वगैरेमध्ये जो डेली ब्लॉग असेल त्यामध्ये दाखवेलच. व्हेरी गुड राईट, दाखवेलच. आता जो हा केक आहे ना तो थोडा जरा हेल्थचा विचार करून मी हा केक आणलेला आहे. बिकॉज ऑफ दिस केक वॉज अ मावा केक. आणि अजून बाकी जास्त काही बेनिफिट्स मला त्याचे तेवढे माहिती नाही आहेत. ॲक्च्युली सेकंड टाईम घेतलेला आहे हा. लास्ट मंथला पण आणला होता, जेव्हा त्याचं स्वीट वगैरे खायची इच्छा झाली तर तेव्हा आम्ही आणतो आणि खाऊन घेतो. आता मम्मा केक कट करणार आहे. सो तू काय म्हणायचं? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे लीना, हॅपी बर्थडे लीना. मम्मा सॉरी त्याने घडवून गेलं. सो आता हा जो बर्थडेचा केक आहे तो आर्याने तिच्या सेविंग्समधून मला सांगितलं, मम्मा मी तुझ्यासाठी केक घेणार आहे बिकॉज ऑफ मी तुला काय गिफ्ट देणार होती तुम्हाला? साडी. तर तू घेऊ शकली का साडी? नाही, तेवढ्या पैशांमध्ये तिच्या ज्या सिक्रेट पैसे तिने ठेवले 3,000ची होती. 3,000ची ती साडी होती, त्यामुळे तिला ती साडी काही घेता नाही आली. आम्ही ते डिले केलं आणि केक आणला आर्याकडे. आणि जर माझ्या नवऱ्याने आणला तर आणला, पण ते मला काय माहिती नाही, गॅरंटेड नाही. कारण बऱ्याचदा मला असं होतं की न सांगता डायरेक्ट ते रात्रीचे काय मला 10:30-11 ते येतात तरी, आणि त्या टायमिंगला केक वगैरे घेऊन येतात. लास्ट इयरला पण तसंच झालं होतं. सो हा जो केक आहे हा केक तुमच्यासोबत शेअर करत असताना मी आता हा बर्थडे पण तुमच्यासोबत शेअर करते. सो आता तू काय म्हणणार? हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे मम्मी. थँक्यू बेटा. वेलकम. सो कम इन फ्रंट ऑफ कॅमेरा. आता तू काय करशील? केक काय करशील? मला ठोगायला आहे. थँक्यू. वेलकम. केक छान आहे पण छान. सो गाईज आजच्या ह्या बर्थडेच्या सेलिब्रेशनशी सोबत तुमच्यासोबतचा हा ब्लॉग संपवते आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये. प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि हो, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. मला काय सांगायचं होतं मी ते विसरले. सो बाय.